राज्यामध्ये बिबट्यांच्या उपद्रवाच्या विरोधामध्ये आता राज्य सरकार चांगलंच ऍक्शन मोडवरती आलेलं दिसतंय आणि उपद्रव असलेल्या ठिकाणी आता बिबट्यांना पकडण्याची मोहीम देखील वेग घेणार आहे। यासोबतच बिबट्यांचं केंद्र तयार करून हे बिबटे तिथे स्थलांतरित केले जातील। तसंच रिलायन्सच्या वनताराला देखील यापैकी काही बिबटे पाठवले जाणार आहेत। बिबट्यांचे हल्ले ही राज्य आपत्ती असल्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या समोर आणा असं मुख्यमंत्र्यांनी कालच्या महत्त्वाच्या बैठकीत सांगितलंय। बिबट्यांवरील नियंत्रणासाठी तातडीने पिंजरे लावण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या। सोबतच बिबट्यांचा वावर असलेल्या भागामध्ये पोलीस आणि वन विभागानं गस्त वाढवावी, नरभक्षक बिबट्यांना शोधून नसबंदी करा असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। बिबट्यांच्या दहशतीमुळे गावाकडील पालक हे मुलांना शाळेत पाठवत नसल्यामुळे त्यावरती देखील कालच्या महत्त्वाच्या बैठकीत निर्णय झालाय। शाळांच्या वेळा या सकाळी 9:30 ते दुपारी 4 अशा कराव्यात अशी मागणी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली असे आदेश अशा सूचना देखील देण्यात आल्या। केंद्र सरकारशी बोलून त्यांना जे काही बिबटे पकडायचे वनताराला पण विनंती केलेली आहे की आम्ही इकडे बिबटे पकडून तुमच्याकडे काही पाठवतो, परंतु त्यांच्याकडे इतके बिबटे सामावून ते घेऊ शकणार नाही, म्हणून जुन्नरच्या परिसरामध्ये माणिकडोहला एक बिबट्यांचं केंद्र निर्माण केलेलं आहे। तशा पद्धतीनं 2 सेंटर ही बिबट्यांची सुरू करायची आणि त्याच्यामध्ये हे बिबटे पकडून ते तिकडे न्यायचे, त्याच्यामध्ये ठेवायचे। बिबट्यांची संख्या वाढतीये, ही संख्या वाढलेली असताना ह्याच्यावर काय बंदोबस्त करायचा म्हणून तातडीच्या आज मुख्यमंत्र्यांनी मीटिंग आयोजित केलेली होती आणि त्या मीटिंगमध्ये ताबडतोब काही गोष्टी अशा आहेत की त्या तातडीने सुरू करण्याची गरज आहे। आम्ही त्या एरियामध्ये शाळा 9:30 ते 4 असं टायमिंग ठेवलंय की जेणेकरून साधारण दुपारची वेळ असतानाच मुलं घरी यावीत संध्याकाळच्या आत, हा एक त्याच्यातनं निर्णय घेतलेला आहे। तर बिबट्यांच्या संदर्भात काल एक महत्त्वाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी नेमक्या काय सूचना केल्या बघूयात। ड्रोनच्या मदतीनं गावे आणि शहरांजवळील बिबट्यांना शोधा, बिबटे पकडण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक साहित्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून द्यावा, नरभक्षक बिबट्यांना पकडून त्यांची नसबंदी करण्यात यावी, पकडलेल्या नरभक्षक बिबट्यांना ठेवण्यासाठी पुणे जिल्ह्यामध्ये 2 रेस्क्यू सेंटर उभारण्यासाठी तातडीनं जागा शोधा अशाही सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या। गोरेवाडासह इतर ठिकाणी सध्या असलेल्या रेस्क्यू सेंटरची क्षमता वाढवावी, बिबट्यांना शेड्यूल 1 मधून काढण्यासंबंधी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, तर शेड्यूल 1 मधील कायदेशीर तरतुदी नेमक्या काय आहेत ते देखील जाणून घेऊया। वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 नुसार काही प्राणी आणि पक्ष्यांना संरक्षण आहे। वाघ, सिंह, बिबट्या, हत्ती, गेंडा, मगर या प्राण्यांना हे संरक्षण दिलं जातं। प्राण्यांची शिकार करणं, इजा करणं हे कायद्यानं गुन्हा आहे। त्यामुळे शेड्यूल 1 मधल्या या कायदेशीर तरतुदी आपण बघत होतो। प्राण्यांची शिकार करणाऱ्यांना कठोर शिक्षा देखील होऊ शकते। पुढची बातमी बघूयात। अमेरिकेकडून 200 बेकायदा परदेशी नागरिकांची हकालपट्टी झाली आहे आणि यामध्ये बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या प्रकरणामधला मुख्य आरोपी आणि लॉरेन्स बिश्नोईचा लहान